कुणालाही संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करा। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ड्रेस कोड लागू, तर ड्रेस कोडचं संशोधन करणारे कोण? सचिन अहिर यांचा प्रश्न। बाबा सिद्दीकी यांची हत्या एसआरए प्रकल्पामुळेच, पोलिसांच्या जबाबात दिशान सिद्दीकींचा सुतोवाच। 7 बिल्डरांचं नाव घेऊन कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचंही जबाबात उल्लेख। एसआरएसाठी अनिल परबानी रहिवाशांची बैठक घेतली, दिशान सिद्दीकींचा जबाबात उल्लेख। हत्येच्या दिवशी मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकींशी व्हॉट्सअपवरून संभाषण झाल्याचाही दावा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात भाऊ अविनाश धोडींवर संशयाची सुई। चौकशीसाठी बोलावलेले अविनाश धोडी पोलीस स्थानकातून फरार। मालमत्तेवरून दोन्ही भावांमध्ये वाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर, पालिका निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला। सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या आरोपी विरोधात सबळ पुरावे। मुंबई पोलिसांनी केलं स्पष्ट, फिंगरप्रिंटचा अहवाल अजून आला नसल्याची माहिती। – 2014 सालच्या इस्तर अनुया बलात्कार आणि हत्या प्रकरणात रिक्षाचालक चंद्रशेखर सानपची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष सुटका। सत्र आणि उच्च न्यायालयानं ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।